जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात पावसाचा कहर, अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाली आहे। 36 तासापासून संततधार सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे। पुरात वाहून एका शेतक याचा करुण अंत। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून एकाचा पुरात वाहून गेल्याने अंत झाला आहे। विविध ठिकाणी फरशी पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे। अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे। भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असून घरांची पडझड, रस्ते पाण्याखाली, साठवण बंधारे फुटल्याने जमीन खरडून गेली आहे। बोरमाळ येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम चव्हाण हे गावातून शेतात जात असताना नाल्याच्या पुरात पाय घसरून पडल्याने पुरात वाहून गेल्याने त्यांचा अंत झाला आहे। मृतदेह नाल्यात आढळून आला होता। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। लाडगाव येथील गोविंद सोनू चौधरी, म्हैसमाळ येथील खंडूमाले यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे। गायधरपाडा हतगड येथील राजू मोतीराम पवार यांच्या घरावरील पत्रे वादळामुळे फुटून नुकसान झाले आहे। हे ते हस्ते, अंबाठा ते खुंटविहीर, अलंगून ते सुरगाणा या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। मांडवे येथील शेतकरी विठ्ठल लहानू जाधव यांच्या भात पिकांचे नुकसान झाले असून विहिरीचे अतोनात नुकसान झाले आहे। ठाणगाव येथील झरीचा तलाव फुटल्याने 9 शेतक यांचे भातशेतीचे नुकसान झाले आहे। यामध्ये सुभाष महाले, गुलाब महाले, नारायण महाले, जयराम महाले आदींचा समावेश आहे। अंबोडे येथील सुभाष अमृता महाले, धरमू गोविंद ठाकरे, गोविंद चंदर ढांगळे यांचे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। भवाडा ते गहाले या रस्त्यावरील पूल पुरात वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे। खुंटविहीर अंतर्गत रानविहीर येथे गावालगत असलेला पोखर्डी डोंगरावरून झालेल्या भूस्खलनामुळे माती दगड बोटे रानविहीर गावातील पाण्याचा टाकीलगत आले आहेत। या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तालुक्यात अंधाराचे साम्राज्य, विजेचे पोल पडल्याने उंबरठाण परिसरात गेल्या 48 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला असून अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामुळे पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रवेश ठप्प झाले आहे। जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। पिंपळसोंड, रघतविहीर, आंबेपाडा, बेट बोरचोंड, उंबरपाडा पी आदी ठिकाणी पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। नदीवर पूल नसल्यामुळे तालुक्याशी संपर्क तुटला आहे। कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आल्या आहेत। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।